नमस्कार फॅमिली. तर सगळेजण मस्तपैकी होळी आणि रंगपंचमी साजरी करताय. आम्हाला तर काय काल होळी साजरी करता आली नाही, कारण सासूबाईंना जाऊन अजून 1 वर्ष झालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही काय होळी साजरी केली नाही. होळी साजरी करायला आम्ही म्हणजे होळीला नैवेद्य वगैरे काही केलं नाही. लांबूनच आम्ही होळी दहनाच्या वेळेला गेलो, पाया पडून आलो. आजचा आहे रंगपंचमीचा दिवस. तर आज पण आमची काय रंगपंचमी नाही, काही नाही. मी आली आहे कामावर. मी कामावर आल्या आल्या खालच्या वॉचमॅन दादांनी सांगितलं, अरे बापरे, आजच्या दिवसाच्या पहिल्या आल्या आहेत तुम्ही कामावर, कारण आज तर सगळ्यांना सुट्टी आहे आणि तुम्ही कसं काय आल्या कामावर. मी म्हटलं, दादा तुम्ही पण तर आलेच आहेत ना कामावर. जर तुम्ही येऊ शकता तर मी काय नाही येऊ शकत. आणि आम्हाला कुठे सुट्ट्या असतात आणि मोस्टली माझे तर असे मोजके आणि एवढे जवळचे आहेत ना हे कामावरच्या मॅडम, ज्या सुट्टी असो सण असो कधीही मला इथे बोलवतातच कामावर. आणि मी सुद्धा शक्यतो सुट्ट्या कमीत कमी घेते. आणि इकडे सुट्टीच्या दिवशी मी कामावर आली आहे. मॅडम आणि सर दोघेही होळीसाठी गेलेत फिरायला. ते दोघेही घरी नाही आहेत. मुकेश भैया आहे टोडूसाठी इथे थांबलेले, त्यांना पण सुट्टी नाही आहे आणि मला पण सुट्टी नाही आहे. मी आलेली आहे इथे कामावर. तर कामावर आल्यावर इकडच्या मॅडमनी सुट्टीसाठी बाहेर गेल्यावर मला हे काम देऊन गेले. मला बोलल्या, रीमा मठरी आणि चिवडा बनवून ठेव. तुला 3 दिवस आम्ही सुट्टी देत आहोत, त्यातल्या 1 दिवस सुट्टीचा तू इकडे कामावर ये आणि मठरी आणि चिवडा बनवून ठेव. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मग आज रंगपंचमीच्या दिवशी आली मी कामावर आणि इकडे बनवते मठरी. तर ही गव्हाच्या पिठाची मठरी आहे. गव्हाच्या पिठाच्या मस्त अशा कुरकुरीत क्रिस्पी क्रंची अशा पापड्या बनवते मी. त्याचबरोबर मी कुरमुऱ्याचा चिवडा बनवलेला आहे, आपल्या महाराष्ट्र स्टाईलच्या शेंगदाणे डाळ्या घालून मस्त असा कुरमुऱ्याचा चिवडा बनवून झाल्यानंतर मी या मठरी करायला घेतल्या आहेत. तर आम्हाला सुट्टी बिट्टी काय नसते. तिथे वरच्या कामाला पण मी जाऊन आलेली आहे. तिकडे काय बनवलं आहे तर तिकडचा व्हिडिओ आज शूट केला नाही. काय माहिती का, माझ्या मोबाईलमध्ये ना स्टोरेज जास्त झालं आहे वाटतं. मुलाला सांगून ते डिलीट करावे लागतील जुने व्हिडिओ, जेणेकरून स्टोरेज कमी होईल. व्हिडिओ शूट होत नव्हता. इकडे आल्यावर इकडेसुद्धा व्हिडिओ शूट होत नव्हता. शेवटी मुकेश भैयाला सांगून ह्याच्यातले काही गोष्टी डिलीट मारल्या आणि तेव्हा कुठे हा व्हिडिओ शूट करता आला. तर ह्या मी बनवत आहे मठरी. मस्तपैकी गव्हाचं पीठ मळून घेतलं, त्यामध्ये ओवा टाकला, जिरं टाकलं, तीळ टाकलं, तुपाचं मोहन टाकलं आणि अशा प्रकारे हे पीठ मस्त असं मळून घेतलं. थोडंसं कडकच मळायचं आहे आपल्याला, सॉफ्ट पीठ मळायचं नाही आहे. कडक पीठ मळून घेतलं आणि मोहन टाकल्यामुळे ना ह्या क्रिस्पी आणि क्रंची होतात. सगळे म्हणतात मैद्याच्या, तर मैदा शरीरासाठी एवढा चांगला नसतो, म्हणून मी गव्हाच्या पिठाच्या करते. तर पीठ मळून झाल्याच्या नंतर 10 मिनटं रेस्टला ठेवलं. तोपर्यंत कुरमुऱ्याचा चिवडा बनवून घेतला, कारण कुरमुरे मी अगोदरच भाजून घेतलेले. चिवडा झाल्याच्या नंतर मी अशा चपातीसारख्या मोठ्या लाटल्या. थोडेसे जाडच ठेवलं आहे हे लाटून. त्यानंतर त्याला फॉकच्या साहाय्याने खड्डे केले. त्यानंतर हे चिली फ्लेक्सच्या बॉटलचं झाकण घेतलं आणि अशी गोल शेप देऊन त्याला कट करून घेतलं. हे कट करून घेतल्यावर मंद आचेवर तेल चांगलं तापवायचं. तेल चांगलं तापल्यानंतर मंद आचेवर हे आपल्याला फ्राय करायचं आहे. तर अगोदर मी अशा सगळ्या मोठ्या चपात्या लाटून घेतल्या, त्यानंतर कट करून घेतलं आणि असं हे मंद आचेवर दिसते तुम्हाला आज किती मंद आहे, म्हणजे किती बारीक गॅस आहे. बारीक गॅसवर मी अशा तळून घेतल्या. थोडासा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे, जास्त लाल करायच्या नाही आहेत. बरं, ह्या पुऱ्या कशा दिसत होत्या माहिती आहे का, म्हणजेच ही मठरी. आपण भेळ घेतो बघा, तेव्हा ते भेळ खाण्यासाठी जी आपल्याला पापडी देतात ना भेळवाले भैया, तशी ही दिसत होती. एकही फुगली नाही, कारण मी फॉगनी त्याला खड्डे केले होते. आणि मस्त क्रिस्पी क्रंची अशा ह्या पापड्या म्हणजेच मठरी तयार झाली होती. आणि मॅडमना आल्याच्या नंतर, कारण हा आहे रंगपंचमीचा व्हिडिओ, मॅडम गावावरनं आल्या आहेत आणि काल परवाच त्यांनी मला ह्याचा रिझल्ट सांगितला. त्यांना ह्या मठरी खूप आवडल्या, खूपच क्रंची, खूपच टेस्टी झालेल्या. तसंच कुरमुऱ्याचा चिवडा पण छान झाला होता. तर असं असतं आमचं काम. आम्हाला ना सुट्ट्या असतात, ना वेकेशन असतं, ना सण असतो, ना काय असतो. हां, महिन्याला 2 सुट्ट्या असतात. त्या पण कधी कोणाच्या तरी आजारपणात जातात, कोणाच्या तरी कार्यक्रमाला जावं लागतं, कधी काही सरकारी बँकेची कामच निघतात. मग त्या सुट्ट्या त्या कामासाठी उपयोगात येतात. पण आम्हाला आराम करायचं आहे म्हणून सुट्टी कधीच घेता येत नाही, कारण महिन्याला 2 सुट्ट्या म्हटलं तर आराम करायची सुट्टी कशी घेणार. जर आराम करण्यासाठी सुट्टी घेतली तर मग बाकीच्या कामासाठी सुट्टीच घेता येणार नाही. तर असं काही आमचं आयुष्य असतं.
तुम्ही म्हणता ना रीमा, तू रोज रोज व्हिडिओतनं तेच तेच का दाखवते, तर आमची रोजची एक नवीन कहाणी असते. जशी त्या घरात नवीन रेसिपी आम्ही बनवत असतो, त्याचप्रमाणे आमच्या आयुष्यात नवनवीन कहाणी घडत असते. प्रत्येकाची चव वेगळी असते. कोणाला कमी तिखट लागतं, कोणाला झणझणीत लागतं, कोणाला गोड लागतं तर कोणाला आंबट लागतं. कोणाच्या जेवणामध्ये गूळ साखर घालावी लागते गोडवा येण्यासाठी, तर कोणाच्या जेवणामध्ये हिरव्या मिरच्या जास्त लागतात थोडासा तिखटपणा येण्यासाठी. असो, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं वेगळं असतं. पण आमच्या आयुष्यात जर तुम्ही माझं आयुष्य जवळून बघितलं तर माझं आयुष्य तेच आहे. रोज सकाळी लवकर उठायचं, कामावर जायचं, कामावर नाही यायचं, घरचं आवरायचं. जर मी तेच आयुष्य रोज रोज एकसारखं जगते, तुम्हाला ते रोज रोज तेच बघायला कंटाळा येतो. पण तेच आयुष्य मी रोज एकसारखं जगत असते. कारण आम्हाला ना सुट्ट्या असतात, ना सणवार असतं, ना फिरणं असतं, ना सेलिब्रेशन असतं. बरं, मला खूप कमेंट येत आहेत, रीमा तुझे जुने फोटोज दाखव, व्हिडिओज दाखव, तुझ्या मुलांचे लहानपणाचे फोटोज दाखव. लवकरच तुमच्याबरोबर ते शेअर करेल. तर तयार आहेत आपली मठरी. तर बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी क्रंची अशी मठरी झालेली आहे. तर एकदम छोट्या छोट्या पुऱ्यांसारख्या पापड्या झाल्यात. आणि हा आहे कुरमुऱ्याचा चिवडा. आता मी हा व्यवस्थित प्लास्टिकवर रॅप करून ठेवला आहे, कारण नरम व्हायला नको. तर बघू शकता तुम्ही चिवडा आणि मठरी रेडी आहे. एवढं करून आता मी चालली आहे घरी. मला माहीत नव्हतं घरी गेल्यावर रस्त्यातच माझ्याबरोबर काय घडेल, तर ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. कारण आज आहे रंगपंचमी. मी एवढी क्लीन घरी कशी जाऊ शकते ना. तर रस्त्यात माझ्याबरोबर खूप मोठा एक हादसा झाला. हादसा म्हणजे आनंद देणाराच हादसा होता तो. काही ओळखीची लोकं भेटले आणि मग त्यांच्याबरोबर कशी रंगपंचमी झाली हे देखील तुम्हाला दाखवणार आहे मी. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या पापड्या मी बरणीत भरून ठेवल्या. तयार आहेत आपली मठरी आणि चिवडा. ह्याचा पटकन फोटो काढला, मॅडमना पाठवला. मॅडमनी थँक्यू असा मेसेज केला. बघा, मॅडम आणि सर बाहेर गेलेत, पण जाण्याआधी मला 2-3 दिवसाच्या सुट्ट्यांमधली एक दिवसाची सुट्टी अशी भरून काढली. गेल्या वेळेला पण त्या बाहेर गेलेल्या, तेव्हा त्यांनी मला किचनच्या साफसफाईचं काम देऊन गेलेलं. रस्त्यातनं घरी येत होती, मुलं भेटले मला. माझी मुलं हे गेलेले त्यांच्या मित्रांकडे, तर ते तर असे कलरनी माखले होते आणि मला देखील असं माखवलं. एरियात बहुतेक ओळखीची लोकं आहेत, त्यांनी देखील मला कलर लावला. तर त्यांनी कलर लावल्यानंतरचा माझा हा अवतार आहे. किती मस्त क्लीन स्वच्छ दिसत होती मी. आणि बघा, घरी येईपर्यंत माझी अवस्था अशी झालेली. मी कलरनी माखलेली. घरी आल्यावर मस्त आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, आराम केला जरा. संध्याकाळी मिस्टर आले. मी माझं थोबाड एवढं रंगवलं होतं. मग मिस्टरांना कशी अशीच ठेवणार ना कोरडं, कारण आज सणाचा दिवस होता. कालपासून त्यांचं मूड थोडंसं खराब होतं. त्यांना येत होती त्यांच्या आईची आठवण, त्यामुळे असे शांत बसले होते. त्यांचा चेहरा बघितल्यावर तुम्हाला कळेलच, ते खूप अपसेट होते. कारण होळीच्या दिवशी म्हणजे गेल्या वर्षी आम्ही सर्वांनी होळी सोबत सेलिब्रेट केली होती. माझ्या सासूबाई होत्या. पुरणपोळीचं नैवेद्य होळीला नेऊन दाखवलं होतं. एकत्र होतो. माझ्या सासूबाईंना रंगपंचमी सेलिब्रेट करायला आवडत नव्हती. मी सासरी असताना कधीच आम्ही कलर वगैरे खेळलो नाही. मात्र रंगपंचमीचा आदला दिवस म्हणजे होळीचा दिवस आम्ही एकत्र होळीला पूजा करायचो आणि एकत्र आम्ही होळीला नैवेद्य दाखवायचो. तो बघू शकता समोर ऑरेंज साडीमध्ये. हे कोविडचा व्हिडिओ आहे. यानंतरचे पण बरेच व्हिडिओ, बरेच फोटोज आहेत माझ्याकडे. जेव्हा आम्ही होळीला, गणपतीला, प्रत्येक सणाला आम्ही जो सोबत सेलिब्रेट केलेला. तर हे सगळ्या आठवणी ज्या असतात ना, माणूस निघून जातो पण त्या आठवणी राहतात. आणि त्याच आठवणी अशा सणावाराला माझ्या मिस्टरांच्या चेहऱ्यावर दिसून येतात आणि ते असे थोडेसे ते टेन्शनमध्ये येतात, ते थोडेसे स्ट्रेसमध्ये येतात. तर काल होळी झाली, आज रंगपंचमी आहे, तर त्यांना त्यांच्या आईची खूप आठवण येत होती. होळीच्या दिवशी त्या माझ्या सासूबाई घरात पुरणपोळी बनवायच्या, मी देखील पुरणपोळी बनवायची. आम्ही मिळून सगळा स्वयंपाक करायचो, नैवेद्य दाखवायचो. तर ही होळीची पूजा आम्ही सर्वांनी केलेली. व्हिडिओ शूट माझे मिस्टर करत आहेत, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे. तर ऑरेंज साडीमध्ये माझ्या सासूबाई आहेत, त्यांच्या बाजूला मी आहे. त्या मला पूजा करायला सांगतायत, असं कर तसं कर. त्यांना आहे ना एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी लागायच्या. माझ्या डोक्यावरचा पदर खाली जरी उतरला तरी त्या मला बोलायच्या, डोक्यावर पदर घे आणि मग पूजा कर. तर मी सारखं
का आपला पदर सावरते, पूजा करते, त्यानंतर असं बरोबर पाणी फिरवते मी आणि अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी व्यवस्थित अशी पूजा करायचो होळीची. आणि त्यामुळे मिस्टर आज थोडेसे टेन्शनमध्ये आहेत, कारण ह्यावर्षी त्यांची आई नाही आहे. आणि सणवार असे काय आले ना की त्यांना खूप आठवण येते आईची. त्यांच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत होते ते खूप टेन्शनमध्ये आहेत. पण आता असं टेन्शनमध्ये राहून ना स्वतःलाच त्रास होणार, तब्येत खराब होणार, म्हणून मी त्यांचं थोडंसं माइंड डायवर्ट करण्याचा प्रयत्न करत होती. मी म्हटलं थोडंसं सगळं हसरं वातावरण असेल तर ते थोडं स्ट्रेसपासून फ्री होतील, कारण नुकतेच ऑफिसमधनं आलेले, ऑफिसमध्ये पण ते असे शांत होते. माझं पाणी फिरून झाल्याच्यानंतर माझ्या मुलीने असं पाणी फिरवलं होळीच्या सभोवताली आणि मग त्यानंतर आम्ही पूजा केली. अशा प्रकारे आम्ही दरवर्षी पूजा करायचो, होळीला नैवेद्य दाखवायचो. खूप छान आम्ही सगळे सण एकत्र साजरा करायचो. आणि माझ्या सासूबाईंकडनं व्हायचं नाही, पण तरी पण ते प्रत्येक सणामध्ये त्यांच्यामध्ये जोश असायचा. तर ह्या सगळ्या आठवणी होत्या त्यांच्या आणि त्याच्यामुळेच त्या सगळ्या टेन्शनमध्ये होते ते. मग मी काय केलं बघा, असा थोडा त्यांना कलर लावला, थोडंसं त्यांना हसवण्याचा प्रयत्न केला. पण काय बाबा, साहेबांच्या चेहऱ्यावर हसू येतच नव्हतं. तर तुम्ही बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावर हसू येत नव्हतं. मी खूप हसवण्याचा प्रयत्न करत होती. तर त्या आम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं हसून दाखवण्याचा प्रयत्न करत होते. तर माणूस तर निघून जातो, पण त्याच्या आठवणी कायम आपल्यासोबत राहतात. मी व्हिडिओ काढला, व्हिडिओच्या नावानं त्यांना हसवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा थोडा स्ट्रेस दूर केला आणि असा हा आमचा आजचा रंगपंचमीचा दिवस गेला. होळीला ह्यावर्षी आम्ही नैवेद्य पण नाही दाखवलं, पूजा पण नाही केली, कारण की आम्हाला 1 वर्ष अजून झालं नाही आहे सासूबाईंना जाऊन. आज रंगपंचमी होती, त्यासोबतच ग्रहण पण होतं, कारण खूप मोठं चंद्रग्रहण होतं. म्हणतात 15 वर्षानंतर आपल्या इकडे असं एवढं मोठं चंद्रग्रहण आलेलं. दुपारी 3 वाजेपासून ग्रहण चालू झालेलं, त्याचे वेध मात्र 12 पासून सुरू झाले होते. त्यामुळे मी मुलांना पण सांगितलेलं, तुम्ही बाहेर मित्रांकडे वगैरे खेळायला जाल तर 12च्या आधी घरी यायचं. म्हणून मी पण लवकर कामावरनं घरी आली होती. 11:30पर्यंत आम्ही घरी येऊन आंघोळ वगैरे करून खाऊन पिऊन बसलो होतो, कारण जेवण वगैरे आम्ही ठेवत नाही ग्रहणामध्ये. जेवढं अन्न शिजवलेलं असेल तेवढं सगळं अन्न आम्ही खाऊन टाकतो, संपवून टाकतो. त्यानंतर पाण्यामध्ये आणि दुधामध्ये तुळशीची पानं टाकून ठेवली. त्यानंतर ग्रहण संपल्यानंतर 6-6:30 वाजता आम्ही सगळ्यांनी अंघोळ केली, पूर्ण घर झाडून पुसून घेतलं आणि त्यानंतर आम्ही हा स्वयंपाक बनवला. ग्रहण संपल्यानंतर पिठलं भाकरी बनवतात, पिठलं भाकरी बनवली. त्यानंतर हा भात बनवला. ग्रहण संपल्यानंतर पिठलं भाकरी बनवतात, पण मी सोबत भात पण बनवला, कारण 12 वाजता मुलं जेवलेले. त्यानंतर मुलांनी काहीच खाल्लं नव्हतं. पाणी आम्ही पित होतो, पाण्यामध्ये तुळशीची पानं टाकलेली, दुधात पण तुळशीची पानं ठेवली होती आणि उरलेलं सगळं अन्न संपवलं होतं आम्ही 12च्या आधीच. आणि अशा प्रकारे आज भाकरी बनवली, ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून अशा भाकरी बनवल्या, पिठलं बनवलं, भात बनवलं. असा हा आजचा दिवस होता. तर रंगपंचमी होती, पण खूप मोठं ग्रहण पण होतं आणि आम्ही म्हणजे जे मोठं ग्रहण असतं ते आम्ही पाळतो. ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करायची, त्यानंतर पूर्ण घर पुसून घ्यायचं. बघा, सगळेजण मानतात असं नाही आहे, पण आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं मानायचं. कारण मला असं वाटतं, जुनी लोकं जे काही सांगून गेलेत ते आपल्या चांगल्यासाठी सांगून गेलेत. म्हणून जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण ते सगळं म्हणजे करत राहायचं. सगळ्याच गोष्टी अंधश्रद्धा मानून चालत नाही. ज्या गोष्टींवर आपली श्रद्धा आहे ती आहे, पण ही श्रद्धेचं अंधश्रद्धेमध्ये रूपांतर नाही झालं पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची. गरम गरम पिठलं भाकरी झाल्यानंतर मुलाला पहिली भाकरी आणि पिठलं हे ताट वाढलं. त्यानंतर मस्त अशा टम्म फुगलेल्या आणि पटापट अशा ज्वारी आणि तांदळाचं पीठ टाकून मिक्स अशा भाकरी केल्या, पिठलं केलं, भात केला. तर तुम्ही ग्रहणाच्या दिवशी काय बनवता, तुम्ही ग्रहण पाळता का नाही, मला कमेंट करून सांगा. असा होता हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. या मग जेवायला. चला मग उद्या भेटूया. बाय. श्री स्वामी समर्थ.